राज ठाकरेंनी किल्ले रायगडावर होळीचा माळ येथील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं। यावेळी राज ठाकरेंनी होळीच्या माळावर पूजाही केली। त्यांच्यासह शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित होते। नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त नाथ मंदिरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि आमदार विलास भुमरे यांनी पारंपरिक फुगडी खेळली। भाविकांना सोहळ्यानिमित्त पैठण नगरीमध्ये गर्दी केली। महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची सातारा जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे। या अभियानाची व्यंगचित्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यंगचित्रकार संदीप डाकवे यांचा विशेष सन्मान केला। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर प्रकल्प बसवण्याच्या नियमात बदल करण्यात आला। महावितरणाचे नवे नियम लागू केल्याने उद्योजक आणि विक्रेते अडचणीत आले। भंडाऱ्यात महावितरण विरोधात सोलार उद्योजक आणि ग्राहकांनी आंदोलन केले। धुळ्यातील शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे। मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा जन आंदोलनाचा इशारा नगराध्यक्ष कलावती माळी यांनी दिला। वाशिम जिल्ह्यात चिया पिकाच्या दरात घसरण सुरू झाली आहे। बाजार समित्यांमध्ये सध्या चिया पिकाला साधारण 15,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळतोय। काही दिवसांपूर्वी चियाचे दर 17,000 रुपयांपर्यंत पोहोचले होते। मात्र आता दर कमी होत असल्याने चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे। वाशिम जिल्ह्यात सध्या ज्वारीचं पीक चांगलं बहरलं दिसून येतंय, तर यंदा वातावरण अनुकूल राहिल्याने शेतकऱ्यांमधून भरघोस उत्पादनाची अपेक्षा आहे। त्याचबरोबर पक्ष्यांपासून पिकाचं नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना शेतात राखणही करावी लागते। ओव्हरटेकच्या नादात चालकाचं एसटीवरील नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात कोसळली। ही घटना अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड सोनाळा दरम्यान घडली। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे। राज्यात जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्येत वाढ झाल्याचं आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय। दूषित पाणी अस्वच्छतेमुळे या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय। महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रिकेट प्रेमींनी विजयाचा जल्लोष साजरा केला। महाडकरांनी ढोल ताशे वाजवत तिरंगा फडकवत आनंद साजरा केला। भारताच्या ऐतिहासिक विजयामुळे येवला शहरात मोठ्या उत्साहात आनंद साजरा करण्यात आला। सामना संपताच क्रिकेट प्रेमींनी रस्त्यावर उतरून फटाक्यांची आतिषबाजी केली। खेड तालुक्याच्या लोटे येथील डॉक्टर खान कंपनीतील भीषण स्फोटाप्रकरणी आता तपासाला वेग आलाय। या दुर्घटनेच्या चौकशीसाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली। जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली।